मराठा मुद्द्याच्या विषयावरून आता इतर विषयांकडे वळूया। सलीम कुत्तावरून नितेश राणे आणि संजय राऊतांमध्ये जुंपलेली आहे। बावनकुळेंचा मकाऊमधील फोटो बडगुजर यांच्या मुलांनी काढल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। यावर खासदार राऊतांनी बाळासाहेबांची शपथ घेत भाजपवर निशाणा साधलाय। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून। सलीम कुत्ताला पॅरोलवर कुणी सोडलं होतं? संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। बडगुजर तो झाकी है, राऊत अभी बाकी है। नितेश राणे ने दिला राऊतांना इशारा। कि सुधाकर बड़गुजर तो सिर्फ झांकी है, संजय राजाराम राउत को अंदर जाना अभी तक बाकी है। सलीम कुत्ता आणि बडगुजर प्रकरणावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। सलीम कुत्ता 2016 मध्ये कुणाच्या सहीनं पॅरोलवर बाहेर आला, त्यावेळी गृहमंत्री कोण होतं याची चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली। त्यावर राऊतांच्या आरोपांवर उत्तर देण्याइतका माझा स्तर खाली गेलेला नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला, आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार, गृह खाते कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का? संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझा स्तर खाली गेलेला नाही अजून। तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा। दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप खासदार राऊतांनी केलाय, तर नितेश राणेंनी अजून राऊत बाकी असल्याचा इशारा दिलाय। ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला, आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार, गृह खाते कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का? मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा, कुठला तरी पुरावा दे। बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो। मग तुझेही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलेवर आम्ही दाखवायचे का? पण बावनकुळेंचा मकाऊतला फोटो आणि सुधाकर बडगुजर यांचा नेमका संबंध कसा आला पाहूयात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केला होता। हा फोटो चीनमधल्या मकाऊ शहरातील होता। यानंतर बावनकुळे मकाऊत कसिनो खेळत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली। हा फोटो ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊत यांना दिल्याचं बोललं जातंय। नितेश राणे यांनीही मकाऊतला फोटो बडगुजर यांच्या मुलांनी काढल्याचं म्हटलं होतं। चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊमधील व्हिडिओ सुधाकर बडगुजर यांनी दिलेला नाही, पण तो त्याने दिला आहे असं भाजपला वाटतं। याच रागातून बडगुजर यांच्यावर कारवाई होत असल्याचं राऊतांनी म्हटलंय। सोबतच सलीम कुत्ता सोबतच्या या पार्टीचं आयोजन भाजप कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। हे पहा, आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे, आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे। आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं, बसणं, चर्चा करणं, ठीक आहे। त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे काय प्रश्न विचारतायत त्यांनी आधी आपल्याकडे पाहावं, एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं। कसिनो आणि आरोपींसोबतच्या व्हिडिओवरून भाजप आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहे। आरोपांचा धुळा आणखी किती दिवस उठणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।